चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. तर तुमचे घरचे पण बेसन बघून नाक मुरडत असतील ना, तर एकदा त्यांना असा बेसन भात बनवून खाऊ घाला, त्यांना नक्कीच खूपच आवडेल. तर त्यासाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये सोललेलं लसूण टाकून घ्यायचा, हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, आवश्यकतेनुसार जेवढं तिखट खात असाल त्या प्रमाणात मिरच्या टाकून घ्यायच्या. त्यानंतर थोडीशी जिरे टाकून घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी टाकून आहे ना मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं हे सर्व. तर बघा, असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं आहे ना वाटून घ्यायचं वाटण. त्याच्यानंतर लगेच खलबत्ता घ्यायचा, खलबत्त्यामध्ये पण आहे ना सोललेला लसूण टाकून घ्यायचा आणि लसूण असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जाडसर असा थोडासा ठेसून घ्यायचा. बेसनाला जेवढं जास्त लसूण असेल तेवढी त्याची टेस्ट छान लागते बरं का. तर भरपूर असा लसूण टाकायचा आहे, वाटताना पण टाकला आहे आपण आणि असा ठेसून पण घेतलेला आहे. तुमच्याकडे बेसन म्हणतात की पिठलं म्हणतात, मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मंडळी. तर बघा, कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर अशी बारीक कट करून घ्यायची आणि कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा. आता सर्व आपलं जे बेसनाची तयारी आहे ती झालेली आहे. आता लगेच गॅसवरती कढई ठेवून घ्यायची. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल आपलं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ना जिरे टाकून घ्यायचे. तेलामध्ये जिरे आपले मस्त असे तडतडून द्यायचे, छान असा सुगंध आला पाहिजे जिऱ्यांचा. मस्त जिऱ्यांची फोडणी देऊन घ्यायची. जिरे आपले तडतडले की त्याच्यामध्ये आता ठेसलेला लसूण टाकून घ्यायचा. लसूण पण आपण मस्त असा लालसर रंग येईपर्यंत त्याला आपण तेलामध्ये चांगला परतवणार आहोत. तर लसणाला आपल्या असा लाल रंग आला की त्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं. वाटण टाकलं की कढीपत्ता टाकून घ्यायचा, कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक कट केलेली आणि मस्त आपली फोडणी ना आता मस्त अशी त्याला परतून घ्यायची आहे. छान असा मस्त ठसका उठतं बरं का पिठल्याचा, मिरचीचं वाटण टाकल्यानंतर. मस्त त्याला असं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं एक अर्धा मिनिटासाठी. त्यानंतर लगेच त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि आता आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण इकडे बेसन मिक्स करून घेऊया. तर त्यासाठी बघा प्लेट घेतलेली आहे, प्लेटमध्ये बेसन घेतलं आहे. थोडीशी हळद टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. आपण वाटताना पण हळद टाकली होती, त्यामुळे आता इथे थोडीशीच टाकलेली आहे मी. पाणी टाकून आहे ना बेसन आता चांगलं आपण असं ढवळून घेणार आहोत. त्याच्यात ज्या गाठी आहेत त्या गाठी सर्व व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत. तर बघा, अशा चमच्याच्या सहाय्याने ना त्याच्या सर्व ज्या गाठी आहेत ना त्या सर्व फोडून घ्यायच्या. तर बघा, अशा प्रकारे आपलं बेसन सर्व आता रेडी झालेलं आहे मिक्स करून. तोपर्यंत आपल्या पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे. आता बेसन याच्यामध्ये सोडून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि पाणी आटेपर्यंत ना आता बेसन आपण शिजून घेणार आहोत. आता असं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं आहे ना शिजून घ्यायचं आपल्या बेसनाला. वरतून आहे ना बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं मीडियम गॅसवरती ना बेसन आता चांगलं आपण शिजून घेणार आहोत. बघा,
तर आता अशी स्टेप केव्हा फॉलो करायची, जेव्हा तुम्हाला आहे ना कढईला लागलेलं साईडचं बेसन खायला आवडत असेल ना, तर तेव्हा अशी स्टेप फॉलो करायची. पळीच्या सहाय्याने बेसन आहे ना कढईच्या कडांना आहे ना असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे ना लावून घ्यायचं. बघा बेसन झाले की नाही हे कसं चेक करायचं, जेव्हा त्याला असे बुडबुडे येतील ना तेव्हा समजून जायचं की आपलं बेसन असं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि रेडी झाली आपली झटपट अशी पिठल्याची रेसिपी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर बघा आता आपण मस्त ताट वाढायला घेऊया. बघा गरमागरम असा भात वाढला आहे. आणि मस्त आपलं गरमागरम झणझणीत असं पिठलं रेडी आहे, बेसन रेडी आहे. तुमच्या इकडे बेसन किंवा पिठलं काय म्हणतात मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. वरतून मस्त कोथिंबीरची गार्निशिंग करायची. रेडी आहे आपलं बेसन भाताचा बेत. रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि आपलं चॅनल प्रतीक्षा कांबळे होम किचन या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. रोज नवनवीन आणि घरगुती रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड होत